नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज 3 जुलै शुक्रवार, संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज 2 दिवस सतत खेडला मुसळधार पाऊस आहे. तर सगळीकडे आता बहुतेक पाणी भरत आलं आहे जगबुडी नदीला आणि आमच्या नारिंगी नदीला पण पाणी भरत आलं आहे. इकडे बरेच दिवस नद्या सगळ्या आटलेल्या होत्या, तर पाणी बऱ्यापैकी आता भरलेलं आहे. हे आमचं खेड बसस्थानक. इकडे प्रचंड पाऊस पडत आहे, त्यामुळे जिकडे तिकडे बघाल तर सगळे शाळेची मुलं, ऑफिसवाले सगळे छत्र्या घेऊन आता बाहेर पडलेले आहेत. आमचं खेड बसस्थानक पाऊस पडल्यावर कसं दिसतं ते बघा. हे बघा, खेडला पाऊस भरपूर आहे ना, मुसळधार पाऊस आहे. घ्या मला दस्तुरी. हां देते. काढा, तुम्ही पण काढायचा. तुम्ही सांगा मग त्याबद्दल काय पाऊस पडलाय तर कसं वाटतंय तुम्हाला शेतकऱ्यांना. हा देते. आनंद झालाय. मग तुमची काय भात लावणी सुरू झाली का? नाही, भात लावणी वेळ आहे. या बस मध्ये बसून कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर. पहिल्यांदाच बसलात ना? एसीची बस. एसी बस. मग 17 रुपये तिकीट खेळते होतावाडी. अरे बापरे, तुम्ही आता 11 होती. पैशाकडे बघू नका, पण आरामदायक आहे ना ते बघा. आरामदायक आहे. मग आपल्याला सोय केली चांगली. आता एक नवीन परत निघाले गाडी, जिजामाता जिजाऊ. आता 3 नाका. किती पाऊस पडलाय बघा. हे नाले वगैरे भरलेत तुडुंब. हा आमचा मुकादम कॉम्प्लेक्स, जिजामाता उद्यान. आता 4 दिवस सतत पाऊस पुष्कळ आहे. तर आता भात लावणी थोडक्याच दिवसात सुरू होईल. शेतकऱ्यांना तर आनंद झालेलाच आहे. काय हो, तुम्हाला पण आनंद झाला का पाऊस पडलाय तर? खूप आनंद, खूप आनंद. शेतकरी आहोत आम्ही. हा, पुढची दिवस तुमच्या तीनबत्ती नका. हा, मी पण येईन नांगर धरायला. मागच्या वर्षी धरलं ना का तुम्ही नांगर? धरला ना. मग खेडचं सध्याचं वातावरण खूप छान आहे. मे महिन्यात खूप गरमी असल्यामुळे खूप त्रासदायक झालं, पण आताच थंडावा आल्यामुळे बरं वाटतंय. ह्या पावसामुळे पाणी, रस्त्याची काय दुरवस्था झाली ती बघा. कॉन्ट्रॅक्टरने काम केलं आणि ते काय केलं नाही काम. ही नारिंगी नदीची बाजू आहे. या साईडला शेतीमध्ये पण पाणी फुल भरलेलं आहे आणि वातावरण बघा कसं एकदम अभ्रान झालेलं आहे. पाऊस अजून पुष्कळ पडेल असं वाटतंय. पाऊस पुष्कळ पडला. हा, मुसळधार पाऊस पडला तर आणखी नारिंगी नदी पूर येण्याची शक्यता आहे. नारिंगीला पूर भरून येणारच. नारिंगी आता फुल भरेल. आज दिवसभर रात्रभर पाऊस पडला तर नारिंगी फुल भरेल. पूर येईल नारिंगीला. हा, हे बघा इकडे प्रभुवाडी मार्गे पण पाणी भरले त्या साईडला नारिंगी नदीचं. हे सगळं फुल भरलं की समजायचं नारिंगी नदी फुल झाली. मग रस्ता इकडे बंद होईल. ही बघा आमची नारिंगी नदी, पाणी पुष्कळ भरत आलेलं आहे बघा. कटकट पाणी आहे. अजून काळोख आहे हो अभ्रान, त्यामुळे पाऊस हा भरपूर पडेल. बैरवली साईडचा आता संपर्क तुटेल एवढा पाऊस पडतोय तर. इकडे बघा बैरवली साईडची ही शेती आहे. पूर्ण पाण्याने तुडुंब भरलंय. आता अजून संध्याकाळपर्यंत असंच पाऊस राहिला तर पूर्ण भरून जाईल. हा, पुष्कळ आहे पाऊस. हे बघा इकडला नाला पण भरला ना. पाऊस पडल्यानंतरची बघा कसं घरं दिसतात ना. तुमचं मंदिर बघा आलं, हनुमान मंदिर. हे बघा कंत्राटदारांनी काम केलेलं. काय हे अवस्था झाली बघा रस्त्याची. गाड्या कशा चालवणार. आमच्या इथून वेतावाडीपासून ते दस्तुरीपर्यंत हीच अवस्था. खूप त्रास आहे आम्हाला लोकांना. तर एका पावसात एवढं हे झालं थोड्याच दिवसात. पुरा पावसाळा काय होणार. दस्तुरीचं सध्याचं वातावरण बघा, पावसाने काय झालंय. मस्त वाटतंय. पाऊस पुष्कळ पडणार.
चला आता माझी दस्तुरी आली. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर चला करा.